बुलढाण्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलीस आणि आरटीओ प्रशासनाने मोठी संयुक्त मोहीम राबवली। जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली काल झालेल्या या धडक कारवाईत 2000हून अधिक वाहनांवर कारवाई करत लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। यामुळे नियम तोडणाऱ्या वाहन चालकांचे पुरते धाबे दणाणले आहेत। बुलढाणा शहरामध्ये बुलढाणा शहर पोलीस तसेच मोटर परिवहन विभाग मार्फत संयुक्तपणे कारवाई राबवून वाहतुकीचे नियमभंग करणारे तसेच अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या इसमांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्याची मोहीम शहरामध्ये चालू आहे। मागील 1.5 महिन्यामध्ये 2000 पेक्षा जास्त वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली असून 56 पेक्षा जास्त बुलेट या मॉडिफाईड सायलेन्सर लावलेल्या यांच्यावर देखील कारवाई करण्यात आलेली आहे। यानंतर सुद्धा अशाच पद्धतीची कारवाई करण्यात येणार आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय निलेश तांबे सर, अपर पोलीस अधीक्षक माननीय अमोल गायकवाड साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय सुधीर पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बुलढाणा शहरचे वाहतूक पोलीस उपनिरीक्षक भूषण पाटील साहेब यांच्या उपस्थितीत ही कारवाई आम्ही करणार आहोत। यानंतर सुद्धा अवैध प्रवासी वाहतूक करणारे ज्यांच्याकडे वाहतुकीचे वाहनांचे कोणत्याही प्रकारे कागदपत्र नाहीत, परवाने नाहीत, तसेच लायसन्स नाहीत, यांच्यावर सुद्धा कारवाई आम्ही करणार आहोत। अल्पवयीन मुले जी शाळा, कॉलेजेस किंवा क्लासेसला दुचाकी घेऊन जातात त्यांना सुद्धा आम्ही समज दिलेली आहे, त्यांच्या पालकांना सुद्धा समज दिलेली आहे। परंतु अशाच पद्धतीने जर अल्पवयीन मुले वाहने चालू असताना मिळून आले तर पालकांवर सुद्धा आम्ही कारवाई करणार आहोत। तसेच सध्या 200 बस स्टँड पासून 200 मीटरच्या परिसरामध्ये कोणत्याही प्रकारे वाहने लावू नयेत अवैध प्रवासी वाहतुकीची असा नियम आहे, परंतु तसं होताना दिसत नाही। तशा वाहनांवर सुद्धा आम्ही मोटर व्हेकल कायदा प्रमाणे कायदेशीर कारवाई आम्ही करणार आहोत। बुलढाणा शहर हे वाहतुकीच्या अडथळा मुक्त तसेच अपघात मुक्त करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करून आम्ही शहर हे वाहतूक मुक्त व अपघात मुक्त करणार आहोत। धन्यवाद।